नमस्कार मैत्रिणींनो, मी कांचन पाटील आपलं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत मुगाची रस्सा भाजी. तर मी कशी करणार आहे ते आपण नक्की बघा. तर चालू करूया आपण आता रेसिपी सुरुवात करूया. नमस्कार, कांचन वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत मोड आलेल्या मुगाची रस्सा भाजी. तर इथे बघा छान असे मोड आलेले आहे. रात्री भिजत घातले होते परवाच्या दिवशी आणि काल पूर्ण बांधून ठेवले होते. तर असे मोड आलेले आहेत. तर एवढे मोड येऊन द्यायचे म्हणजे भाजी छान लागते. जास्त पण मोड आलेली भाजी छान लागत नाही. तर एवढे असे मोड येऊन द्यायचे. या भाजीमध्ये आपण घालणार आहोत बटाटा, शेकटाच्या शेंगा आणि एक वांग कापून घेतलेलं आहे. तर हे भाजीमध्ये घालणार आहोत. त्यासाठी टॅमॅटो घेतलेला आहे. आता मी तुम्हाला फोडणी दाखवते. तर बघा इथे गॅसवर मी पातेला ठेवलेला आहे गरम करण्यासाठी आणि यामध्ये तेल घालायचं आहे. आता इथे मी 2 पळीभर तेल घेत आहे. तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही घेऊ शकता. रस्सा भाजी आहे तर थोडंसं तेल जास्तच लागते. फोडणीसाठी मी इथे जिरं आणि राई घालत आहे. ही झाली राई. राई जराशी तडतडून द्यायची आहे आणि 1 चमचा ह्याच्यामध्ये जिरं घालत आहे. आता बघा जिरं आणि राई छान असं तडतडलेलं आहे. यामध्ये थोडंसं हिंग घालूया. यामध्ये आता कांदा, मिरची आणि 3-4 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत ठेचून, त्या घालूया. कांदा पूर्ण असं गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा कच्चा राहता कामा नये. हे बघा कांदा मस्त असा गुलाबी झालेला आहे. आता यावर आपण सुके मसाले घालूया. सुके मसाल्यामध्ये फक्त अर्धा चमचा हळद, लाल तिखट. आता हे तुमच्या तिखटानुसार आहे. तर इथे मी 3.5 चमचे, हे छोटा चमचा आहे म्हणून मी 3-3.5 चमचे थोडंसं जास्त घेते. आणि इथे अर्धा चमचा गरम मसाला. हे असं छान त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. तेलावर थोडं परतलं का छान अशी तरी येते. तेलावर थोडं परतलं का छान अशी तरी येते. यामध्ये आपण मूग घालूया. मूग छान असे परतून झालेले आहेत. आता यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा, बटाटा आणि वांग हे घालणार आहोत. सगळं एकत्रच घालायचं आहे म्हणजे मूग आणि सर्व जे साहित्य आहे ते छान असं शिजेल. मूग शिजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून पूर्ण सर्व जे भाज्या आहेत त्या सर्व एकत्रच घालायच्या आहेत. अशी मिक्स करून घ्यायची आहे भाजी. आपण ह्याच्यावर थोडंसं पाणी घालूया कारण आपण रस्सा भाजी करतो तर आपल्याला पाणी लागणार आहे. जेवढं तुम्हाला रस्सा पाहिजे असेल तेवढं पाणी ठेवायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे. त्याच्यावर सुद्धा थोडंसं पाणी घालायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं आणि 10 मिनिटं आता भाजी शिजवून घ्यायची आहे. आता 10 मिनिटं झालेली आहेत. आपण भाजी बघूया. भाजीला उकळी आलेली आहे. तर आता 10 मिनिटं झालेली आहेत. भाजीला बघूया. छान अशी उकळी आलेली आहे. आवाज येतोय. हे बघा. आता
यामध्ये आपण टॅमॅटो घालूया. एक मोठा टॅमॅटो बारीक कापून घेतलेला आहे. आता परत आपण 5 मिनिटं झाकण देऊन सर्व जिन्नस जे आहे ते छान शिजवून घ्यायचे आहे. आता यावर मी पाणी ठेवत नाहीये, तसेच 5 ते 7 मिनिटं शिजवून देणार आहे. 5 मिनिटं झालेली आहे. तर बघा भाजी छान अशी आता शिजत आलेली आहे. तुम्हाला जर का सुकी करायची असेल तर पाणी कमी ठेवायचं आहे आणि भातासोबत खायची असेल तर मग एवढं पाणी ठेवायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये घालत आहोत सुक्या खोबऱ्याचं वाटण. खोबरं गॅसवर भाजलेलं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे. त्यामध्ये काहीच घातलेलं नाहीये. एकदा मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ घालत आहोत. इथे मी 1 चमचा मीठ घेतलेला आहे. मिक्स करायचं आणि परत 5 मिनिटं मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. गॅस लो टू मीडियम ठेवायचं आहे, जास्त ठेवायचं नाही म्हणजे भाजी छान अशी शिजते. तर आपली भाजी तयार झालेली आहे. बघा इथे किती छान भाजी अशी तयार होते. तुम्ही ही भाकरीसोबत पण खाऊ शकता किंवा भातासोबत तर खूप छान लागते. तर असा हा रस्सा जो आहे तो तुम्ही बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमची भाजी कशी झालेली आहे. रेसिपी बघितली याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आता आपण पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार.